हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आकाश दीप दवरचे मस्जन पळयताची कार्तिकांतो दीपावळी बळारी शुरू करतात ते आकाश दीप दवरच्याक केदना म्हण म्हळ्यार साधारण आश्वीज मासाचे बहुळाचे द्वादशी दिवस म्हळ्यार आश्वीज बहुळ द्वादशी ते दिवस म्हळ्यार त्रयोदशीक उदा भरचे परब म्हण करचे आमी भाणा गंगे पूजनीक करून ताजे फुल दिवस परमात्माला प्रित्यर्थ जावन एक आकाश दीप दवरचे म्हण संकल्प करून फुडें अष्टदळ पद्माचे मणकेचे गुडदीप करचे आशिल्ले. आतां गुडदीप पेंटान तुची रेडीमेड मस्त चंद डिझायनर मेळटा जाल्यार ते एक घरा चंदाई खातीर जावं कसल की दिव्या चंदाई खातीर म्हण आमी लेखला जाल्यार ताका एक आध्यात्मीक एक उद्देश आसा. कसले म्हळ्यार अष्टदळ पद्मा मणकेचे एक गूड निर्माण करून ताजे 8 मूल्यांतू 8 दिव्ये मध्यंत एक भद्रदीप म्हळ्यार मध्यंत एक व्हड दिवो दवरून ताका फूल कुंकुम गांध अर्पण करका मागीर दामोदरायन भसी तुलायाम दोलया सह प्रदीपम ते प्रयच्छामी नमो अनंताय वेदसे म्हणून प्रार्थना करून मस्त एत्तर कितले एत्तर जाता घरा येद्राक जवो घराचे खंयची एक एत्तर ते दिवो आकाश दीप लांबोचे म्हण आसा. देवतेंक आनी देवाक भारी संतोष दिवचे विशय यो हें पळोवन देवूय आमकां भारी संतोष दिता खंय कोण ते दिवो दवरला तांकां देवूय भारी संतोष दिता म्हूण सांगून म्हणटाची. कसलें म्हळ्यार यद्भावम तद्भवती म्हूण आसा. देवतेंगेल प्रित्यर्थ जावन जावं देवाल प्रित्यर्थ जावन अत्यंत एत्तरांतू आकाश गूड दवरून तांत भितर दिवो आतां आमी पळय बल्ब न्ही दवरताची पूण तांतू 8 दिव्य दवरून मध्यंत एक भद्रदीप दवरका म्हण आशिल्लें. 8 कोणाकृतीचे एक आकाश गूड निर्माण करका म्हण आशिल्लें. जवो कशी जवो दिवो की बल्ब की आजी काही आकाशांतू आकाश गूड घालचे एक चंदाय घरांत आसा ताका कारण कसलें म्हूण कळून घाल्यार चंद म्हूण मळकत्र सांगिल्लें हांगा आकाश दीप पळोवच्याक कोण गळ वयर करता पळय तांणी तांगेल मनांतू देवाल उडगास येता एक क्षणपुणी तशें जावन त्या पुण्याक कोण ते आकाश गूड लांबयला तांणी तो भागीदार जाता म्हूण सांगून म्हणटाचे. म्हळ्यार वयर आमी गळ वयर करतना वयर देव आसा म्हूण सांगून उडगासू येता. तशी ते आकाश दीप दवरलेल्याकय मस्त अभ्युदय जाता म्हूण सांगून म्हणटाचे. तशी विश्व ते दामोदराय विश्वाय विश्वरूपधराय च म्हळ्यार विश्वरूपी जावन आशिल्ले विश्वनियामक जावन आशिल्ले दामोदरा म्हळ्यार कार्तिक मासाचो अधिदेवते दामोदर म्हणटाची तुका नमस्कार करून आकाश दीप प्रज्वलन करता म्हूण सांगून आनी हे सगळे मास पर्यंत दामोदरायन बसी तुलायाम दोलया सह आब हें कार्तिक दामोदराल प्रिती खातीर ह्या मास पर्यंत आकाशदीप म्हळ्यार तुलाया म्हळ्यार तुगुदीप म्हणटाची ते लांबतर आसता न्हय तशी ताका तुगुदीप म्हणजे ते दवरता. सृश्टीकर्त्र जावन आशिल्लो अनंत नामाचो परमात्माक नमस्कार घालता. म्हाका जिवनांतू मस्त अभिवृद्धी जेवची तशी करी म्हूण सांगून आमी मागून ते आकाशदीप दवरका म्हूण म्हणटाची. तशीच आकाशदीप देवाल उद्देशान एक आकाशदीप दवरताच पळय तशीच पित्रां खातीर एक आकाशदीप दवरका म्हूण सांगून आसा. पित्रांक म्हूण आकाशदीप ते 2 गूड विंगड विंगड दवरका जाता. पित्राल खातीर दवरतना
विंगड मंत्र सांगता येता. नमः पितृभ्यः प्रेतेभ्यो नमो धर्माय विष्णवे नमो यमाय रुद्राय कांतार पतये नमः म्हणून. म्हणरी हे मंत्र सांगून पित्रांगेल उद्देशान आकाश दीपदान केलं री नरकांतू तांगणी केलं आम्ही म्हणाले दुष्कर्म करताचे ते दुष्कर्माक समजावून नरकांतू ಸ್ವಲ್ಪ काळ आम्ही असो का म्हण म्हणता पड्या तशी आमगेल पित्र कोण नरकांत असची त्यांनी त्यांगेल कुटुंबीच्यानं आकाशदीप पित्रां खातीर उद्देश करून दवरलेले निमित्त जावन तांकां नरका दुखून मुक्ती मेळटा स्वर्गाक तांणी प्रयाण करताची म्हूण सांगून आसा. तशी हे कार्तिक मासांतू देवस्थान न्हंयची दंड्यारी ಕೆಲವು ಜನ घರ बागलांतू निद्दूच कडेन देवाल एद्राक तुळशी कट्ट्यारी मागीर कोणाल घरांतू गायो कोडकेस थंय पुराय दिवो लावन दिवो प्रज्वलन करून उजवाड केलो म्हण जाल्यार कोण ते कार्तिक मासांतू चड दिवो लायत की ताका सकल नमुनेचे ऐश्वर्य सौभाग्य आणि या लोकांतू पंचनुस्तितली काळ हांगाय सुख नंतर परलोकांतूय देवाल सानिध्य प्राप्त जाता म्हूण सांगून म्हणटाचे. देवाल एद्राक कांय जायनातले कर्पूरपुणी जोडून दवरचे जेवो एक सानमटा दिवो जोडून दवरल्यार कार्तिकांतू तांगेल वंशांतू कोण कोण जन्मा येता तांणी पुराय भगवत भक्त जाताची म्हूण सांगून आसा. तशी ह्याक पुराय पुराणांतू मस्त सकड नमुने काणेस पूर्वकालांतू एक गोल्ल म्हळ्यार गाय चरचो एक चल्लो ताणें अमासे दिपावळीचे अमावासे दीस तेसू तागेले रान्नांत एक सान विष्णू मंदिर आशिल्लें खंय तातूंत बरी धूळ आशिल्लें ते झाड कोरून पुसून सगळे तागेले मस्त पाप कसले नाशिल्ले एक दिवू ताणें ते देवालद्राक जोडून प्रज्वलन करून दवरलेले मुखार सून तो ते लोकांतू चक्रवर्ती जावन मस्त काळ थंय आशिल्लो मागीर मोक्ष प्रवेश केलो ताणें म्हूण सांगून म्हणटाचे. आनी हाजे नंतर येवचे दिपावळींतले 3 दीस दिपावळीचे धन आमी म्हणले पळय कसले आश्वीज मासाचे बहुळ द्वादशी ते दिसू हे तुला दीप म्हळ्यार आकाश दीप दवरचे म्हणजे आतां बहुळ त्रयोदशी ते दीस दुखून आमकां दिपावळी म्हळ्यार परब सुरू जाता. हे दिपावळी आमी पळय नवचे परब मागीर अमास मागीर नरक चतुर्दशी अशी पुराय सांगतात शिवाय आमी ताजी एक निजावन कसल उद्देश दिपावळी म्हळ्यार कसल खातीर करचे परब हे पुरे आमकां कळका म्हळ्यार खातीर म्हाका कळलेले तितले विशय हांव हांगा सांगता. धनत्रयोदशी धनतेरस म्हणटाचे आश्वीज मासाचे बहुळ त्रयोदशी ते दिसू आमी आमगेले कडेन पुराय उद्दा भरचे परब म्हूण म्हणटाचे. म्हळ्यार सामान्य जावन आमगेले कडेन नरक चतुर्दशी अमास बलिपाड्य हे 3 दिसू संजवळ तिळसना वेळारी त्रिसंध्या कालारी देवाल एद्राक घरा एद्राक कोडक्यांतू बांयचे कट्टे वयरी सकळे दिवो सालू दवरून दीप आवळी म्हळ्यार एक लायनार दिवो दवरच्याक आवळी म्हणचे तशें दिव्याच्यो एक साल करून लायन करून दिवो प्रज्वलन करचे एक आमगेल दिकडे एक रूढ आसा. जाल्यार धनत्रयोदशी ते दिसू सांजवळा घराचे भायरी यमाले दिकू म्हणटाचे आमी म्हळ्यार आमगेल घरा दक्षिण न्हय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच पळय तशी त्या दिक्कान आमगेल घर ಕೆಲವು ಜನ घर पूर्व दिक्कान घर तोंड करून आसता ಕೆಲವು जनाले घराचे मेन डोर पश्चिमांत आसता उत्तरांत आसता जाल्यार घराचे एक दक्षिण दिक्कू म्हूण आसा ते साऊथ डिरेक्शनांतू एक तिळेल तेलाचे एक दिवो लावन दवरका म्हूण आसा. केन्ना धनत्रयोदशी म्हळ्यार आमी हांगा उद्दा भरची परब म्हणटा पळय ते दुसरे दिसू सांजे उदा भरून सायम जल भरून जाता पळय म्हळ्यार आमी बांयक पूजा करताची मागीर सांजवळे गंगा पूजा करून म्हळ्यार बांयक पूजा म्हळ्यार गंगा पूजा करून उदा भरचें म्हूण एक आमी करताचे पळय. ताजे नंतर तिळसन म्हणटना एक घराचे साऊथ डिरेक्शनांतू दक्षिण दिक्कांतू एक तिळेल तेलाचे दिवो आमी प्रज्वलन करून दवरका ताजे निमती जावन घरांतू
अपमृत्यू ताजे नंतर ಕೆಲವು ಜನನ ಟೆಂಪ್ಟ್ जावन जीवनांत कष्ट अन्य दुसरेक म्हणून मन कसं की एक नमने डिप्रेशन वचून की खंचकी एक सूक्ष्म वेळाक आत्महत्येने करून घेवचे असतं पण त्या पुरई ना जाता परिहार जाता अपमृत्यू येना ॲक्सिडेंटली डेथ म्हणता पण त्या पुरई येना आणि कोणाकही मनान तो कसले कळवळ जावचे जवो डिप्रेशन आपोणू कसले एक दुःखानं आत्महत्या करचे तसल सकडे कसले याची ताक पुरे दुर्मरण अपमृत्यू म्हणजे घरांत त्या परे जावच्या नज्ज म्हणून सांगून यमाल प्रीत्यर्थ जावन दक्षिण दिक्काक धनत्रयोदशी ते दुसुद्दी उदवरका म्हणतात ताजी ज्योती समित दक्षिण दिक्काक आसुका घरा दक्षिण दिक्का दिवो वरून दवरचे मान नाही दिव्याची ज्योती दक्षिण दिक्काकची तोंड करून आसुका आणि आम्ही त्या दिवो प्रज्वलन करून दक्षिण दिक्का आदीकडे हात देवाक पांय पडून राबून म्हळ्यार कोणाक त्या यमा खातीर पांय पडचें आनी सांगका कसं म्हळ्यार मृत्यूनाम पाशदंडाभ्याम कालः श्यामलयासः त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम हाजो अर्थ कसो म्हळ्यार कालपाश आणि मृत्यूदंड या दोन्ही हाता धरून घेता काय तो कोण श्यामलयासह कालः श्यामलयासह काल म्हळ्यार हांगा यमू श्यामलयासह म्हणून श्यामलापती म्हणजे ताका यमाल बायलेलें नांव श्यामला तो कालमृत्यू हातांतू पाशनी दंड दवरून घेवन श्यामलाल वटू ताका आमी त्रयोदशी ते दिसू दीपदानात दिव्य प्रज्वलन केलेले देखून सूर्यजह यमू सूर्यालो रविपुत्र म्हणून म्हणटाच पळय तशी प्रियता मम मेगेल वैरी सूर्याल पुत्र जावन यमाक हे त्रयोदशीचे दीपदाना निमती आमगेल वैरी यमाक सुप्रीत जावो आनी आमगेल घरांतू अपमृत्यूनी येनाशी यमू आमकां पळोवन घेवो तागेले अनुग्रह सो यमालो कसले अपमृत्यू आमगेल घरांत येवचे नाका म्हणून सांगून मग्गुनु यो दीपदान कोरका तश्चावनु उडगासान धनत्रयोदशी ते दुसू म्हळ्यार आमी उद्दा भरची परब म्हणटा पळय ते दुसू सांजे उडगासान एक दिवो यमाल खातीर लावन घराचे चवथ डिरेक्शनांत दवरून हें स्तोत्र सांगून पांय पडायचे दीप वपास उडगास असो दीपदान म्हळ्यार दीप प्रज्वलन करचें आनी नरक चतुर्दशी म्हळ्यार कसलें म्हूण सांगून आमी पळया नरक चतुर्दशी परब आनी हें आश्वीज त्रयोदशी उद्दा भरची परबेक आमी कसल करचें म्हूण सांगून सम पळया हांगा आश्वीज मास बहुळ त्रयोदशीक सांजे दोनी न्हाणी धुवचे आस न्हाणींतूल दोनी भाण धुवचे आस आनी उद्दा तापोच पशी पुडे ते पुरे शुद्ध करून ताका अलंकार करून हांगा आमी शेडी जेवो शेडी म्हळ्यार आमी आमगेल भाशेर म्हणचे कन्नडान कसल म्हणटा तें गोतना धबे एक शेडी शेडीचे एक पातोर म्हूण मेळटा तो मोवाळ आसता तो बरोच जाता आमी हुंबरा चौकनी पळय शेडीन घालचे तशी ते शेडीन त्या भाणाक शिंगारसून मागीर आमगेल तिकडे गोंडे फूल घालताची मागीर केलो तिकडे कसं की वालेनी घालताची केबा कसं की ते वाली नांव म्हाका आतां विसरला जाल्यार गोतना कशी घालता जाल्यार भाणां एक आमी गोंडे फुलां माळ न्ही करून घालूं आसा आनी बाईंची धडी म्हळ्यार बाईंची कट्ट म्हणटा पळय तेवूय धुवन ताकाय शिंगार करून आयेपणाच्या बैल मनशान गंगाजनक जावन आशिल्लो त्रिविक्रम देवू त्रिविक्रम म्हळ्यार विष्णूलो एक रूप तें गंगाजनक तो म्हळ्यार विष्णुपादोद्भवे गंग म्हणटात न्हू तशी गंगाजनक जावन आशिल्लो त्रिविक्रम देवार प्रित्यर्थ आमी गंगापूज करताची म्हूण मना संकल्प करून गंगापूज करचे आनी गंगापूज करून उदकाक हून उदका भाणांतू थंड उदका भाणांतू हाण घालचे आस घरांत उद्दा हाण घालोस पंपांच कळसो हाण घालचे आशिल्लो आतां सांकेतीक जावन एक कळस हाणू पुराय भाणां पंपांच पंत उदक घालताची घरांत 5 पंत उदक घालताची आत्त भाणांची प्लास्टिका बालदी हें तें कसलें जेवो
कं कंचे हांतून हांव न्हू गिजरांतून नाल्यार आमी गिजरान न्हांवचे बाणशिंगारचे कसले व्हड न्ही पायपाकच एक गोंड्या माळ जाल्यार गंग थंय दुखून येता न्हू तुमकां तशी पूण एक सांकेतीक जावन पूज करता इतेक म्हण आमी उपयोग करचे उदकांत ते दुसरे दिसा गंग आसता म्हणटाचे आनी आमकां कसलेय संशय आसचे नाच वरलेले दीस पुरे थंड उदकान न्हाताची जाल्यार नरक चतुर्दशी दीस ऊन उदकाचे उदकान न्हावका म्हूण सांगून आसा त्या म्हळ्यार ते दुसरे दिसा ऊन उदकान तुवें गंगेले आवास आसता म्हूण आनी नरक चतुर्दशी दीस विशेष जावन तेल्लांतू लक्ष्मी देवी आनी उदकांतू गंगे आसता देखून ते दुसरे दिसाक कोण तेल पसून न्हातकी तांगेलें आयुश्य आरोग्य संपत्तू पुराय आनीकय चड जाता तांकां उत्तरोत्तर अभिवृद्धी जाता म्हणटाची तैलाभ्यंजन स्नानेन सर्वाणी पापानी च नश्यंती तेल आनी लावन अभ्यंजन स्नान केलें म्हूण जाल्यार आमी केल्ले सर्व पापय नाश जाता जाल्यार हें न्हाण करूंकय एक क्रम आसा समची मनामाऱ्याची आमी न्हाण कशी करता म्हळ्यार घरा भायर जाल्यार सई कितें म्हळ्यार तेल कोणें घरा भितर आतां लावन घेवचे टायल्साचे नेल पांय निसरतना नातल्यार घरा भायरी बैसून तेल लावचें तेल्ला जिड्ड न्ही घरा जेवच्या न्हय म्हूण सांगून तशी घरा भायरी म्हळ्यार न्हाणी मैदरांतू नाणे सुच कडेन घरा भायरी एक माणे दवरून पूर्व दिक्का कडेन तोंड करून बैसुका पूर्वाभिमुख जावन बैसुका ईस्ट सायडाक तोंड करून बैसुका आनी मालगड्यान मात्याक तेल लावचें म्हूण आसा सुरवेक कशी लावचें ताका एक क्रम आसा एक दुर्बे म्हळ्यार दिबरांकूर म्हणटाचे आमी ताजे कुर्च म्हळ्यार काट कोरका एक कितलो जाता कितले घालका लेकसवे तांतू 10 घालकावे 15 घालकावे 12 घालकावे तशें कसलें ना त्या दुर्वेचे कुर्च म्हळ्यार धरू आमी खाता सुलभ तशी एक कुर्च कोरून कट्ट करून ते तेल्लाच्या आयदनां भितरी ते दुर्वे कुर्च बुड्डोका आनी तिनी पंत भुंयक तिनी पंत मात्याक स्पर्श करता आनी हाता बोट्टान आमी बशील मांडई येद्राक नेलारी अश्वत्थाम बलिर्व्यास हनुमांश्च विभीषण कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः म्हण श्लोक सांगताची अश्वत्थामो बली व्यासो हनुमंतो विभीषणो कृपो परशुराम अशी सप्त चिरंजीविंगेले नाम उडगास करून ते 7 बोट्टू तेल सोणू ते आमगेले हात तेल्ला बुड्डोन 7 बोट्टू तेल भुंयचेर सोणू मागीर ते तेल आमगेले खंयचे तर्जनी बोट म्हणटाची तर्जनी बोट्टान निडलाक उर्ध्व म्हळ्यार वयरची सायडाक लावका केन्नाय आमी नाम घालतना प्रसाद लायतना पुरे उर्ध्व दिकड सुका म्हळ्यार आमगे प्रति विशयांत आमगेली अभिवृद्धी जावका आमी उर्ध्व वचका आध्यात्मीक जावन जेवो ऐहिक जावन जेवो प्रति विशयांत आमी उर्ध्व वचका म्हळ्यार एक चिंतन करून उर्ध्व दिकडे आमी ते नाम करता आनी तर्जनी बोट्टान नाम केल्ली म्हूण जाल्यार आमकां मोक्ष मेळटा म्हूण म्हणटाची तशें जावन मुंजी जाता भटमाम शिकयताची तर्जनी बोट्टानाची उर्ध्व पुंड्र धारण कोरका म्हूण सांगून कंची बोट्टान नाम केलें कसलें प्रयोजन आसा म्हूण सांगून आसा तशी तर्जनी बोट्टान नाम केल्यार त्या मनशाक मोक्ष मेळटा म्हूण म्हणटाची तशी तर्जनी बोट्टान निडलाक तर्जनी बोट म्हळ्यार आमी पळय इंडेक्स फिंगर म्हणटाची ते बोटान निडलाक तेल उर्ध्व सायड लावन घेवन आनी सगळे शरिराक तेल पुसून ऊन उदकान न्हावका अभ्यंजन स्नान केल्यार ताजे निमती आमकां कसो की एक मेडिकल म्हळ्यार बेनिफीट आसा सायंटिफिकली आमगेल्या शरिराक बेनिफीट आसा कसलें म्हळ्यार आयुश्य चड जाता आरोग्य चड उत्तम जाता म्हणटाची आनी देहा आयास परिहार जाता मात्याक तेल दवरका नित्यची म्हणची शिल्पळा ताका म्हळ्यार दोळ्या दृश्टी एकदम सूक्ष्म जाता चुरकू जाता आनी देहाक पुश्टी मेळटा म्हण आयुर्वेद शास्त्रज्ञ सांगताच पळय आनी नरक चतुर्दशी कसल्याक म्हूण पळया आमी नरक चतुर्दशी आचरणा हें कसले खातीर हांव सांगता म्हूण म्हळ्यार
कसल की परब आमी पूड दुखून मलगड कोर नयल्यांची तशी आमी करताची तेलपुसूचे नवचे ते तेलपुसका जाल्यार कसल कोरका इते खातीर तेलपुसूचे पुरे गुत्तसून अनुसंधान जावन आमी केल्ली म्हूण जाल्यार श्रेश्ठ म्हूण म्हणले खातीर हांव हांगा पळय सांगता रस आतां नरक चतुर्दशी आमकां एक पवित्र जावन आशिल्ली दिसू नरकासुरान 16,000 स्त्रियांक कन्या स्त्रियांक ताणें तागेले बंधनांत दवरून घेतिल्ले इते खातीर म्हूण म्हणटा ताणें कसल की एक यज्ञ कोरका म्हणून लेखून दवरून घेतिल्लें म्हूण म्हणटाची ते 16,000 स्त्रियांक कृष्णान नरकासुरा मारून बिडगड केलेले दिसू नरक चतुर्दशी म्हणटाचे ते दिसू ब्रह्माल धू जावन आशिल्ली चतुर्दशी नरकासुराल बंधनांत आशिल्ली ते दोळटय ती काय ते दिसू बिडगड केलेले दिकू नरक चतुर्दशी म्हूण म्हणलेलें नांव येयलें म्हणून आनी नरकासुराक परमात्मो संहार करता ही काणी तुमकां भागवतांत आनी मेळटा त्या नरकासुराल संहार जावन तो नरकाक चमकलो म्हणटा तसल कृष्ण ताका नरकासुराक अंधता मिश्र नरका पेटयल कृष्णा लागीं ते स्त्रियो पुरे तांणी मागताच के कसलें म्हळ्यार इतले काळ आमी तो सांगता तांकां पुरो जनाक सोडवा न्हू बंधना दुखून तुमगेले देशा वचे तांणी कोणीय वच्चे आयकनाची तांणी कृष्णाले सांगताचे हे कृष्णा इतली वर्स काळ आमी नरकासुराल बंधनांत आशिल्लीची तो परपुरुशू आजी आमी आमगेले घरा चमकल म्हूण जाल्यार आमकां नाना रिती अपवाद घालताची खंय तर म्हळ्यार त्या अपवादाक भिवन आमगेले म्हालगड समीत आमकां स्विकार करनाची तशें आमी खंयी वचनाची कृष्णा तुवें आमकां राखूं का म्हणून कृष्ण जायत म्हणटा आनी तांकां वारडीक करून घेता म्हणस ते आमी नरक चतुर्दशी ते दिसा पटाक मारचे उजवाड करच्यो हाके सांकेतीक जावन ही ह्या काणयेची निमतीत हाजी संकेत जावन ते करचे म्हूण सांगून आमी लेख वयती ताका म्हळ्यार आतां 16,000 कन्या स्त्रियाक ताणें ते तागेले बंधनां दुखून सोडवायले कुडले तांकां भारी संतोश जाल्ले वय सम एक 4 बैल मनशान बैसून उलयला रिची दारली म्हणटात की चल पळू उलया पटाक मारलेला ऐकपणा म्हळ्यार बैल मनशाल एक खुशी एक संतोश तांगेले पंचादीक म्हळ्यार भारी एक नमने व्हडव्हडान उल्लोचें न्ही नवतांनी तशी ताजे खातीर ते कन्यांक स्त्रियांक भारी संतोश जाल्ला म्हूण सांगचे खातीर आकाश म्हळ्यार आमी म्हणटा पळय एक कन्नडान एक सेंटेन्स आसा कसो म्हळ्यार संतोष चड जाल्यार मुगिलू मुट्टिद संतोश म्हणटाचे म्हळ्यार आकाश थंय पावील संतोश म्हूण ताजे खातीर ते आकाश बाणू रॉकेट सकट म्हणटा पळय आमी तसल पुरे पटाकी सोडची आनी कसलें म्हूण म्हळ्यार ते पळय एक उपमे म्हळ्यार एक होलसून तुलन करून सांगचे जाल्यार आमी एक फुल्ला पावसू म्हूण सांगून जळयताचे पळय ते वयर वचून ते नक्षत्रशी तो गुपडतर आसता कोणय फुल्ला पावसुला वची तांगेले तोंड पळया ताजे ते वयर दुखून तो थंय नक्षत्रशी पडतन तोंड फुलून आसता फुल्ला वरीची ताजे खातीर ते फुल्लाचे पावसू ताजे एक उपम कसो म्हळ्यार ते बायल मनशाक ताणें कृष्णान सोडवाईल स्त्रियाल तोंड संतोशान ते जगजगी जाल्लेले म्हणलेले एक संकेत आसच्या पुरो आनी सुदर्शन चक्र पुरे सोडताच पळय ते कसले म्हळ्यार तो त्या वेळाक नरकासुराले बंधना दुखून ताणें स्त्रियांक सोडवाचे पयशे फुडें ते नरकासुराले पट्टण राखून आशिल्ले तसले मुऱ्या म्हणलेले राक्षसाक तो नरकासुराले सगळे कोटेचे रक्षक जावन आशिल्लो तागेले त्या राक्षसाक कृष्ण परमात्मा सुदर्शन चक्र सोडून संहार करता तशें जावन आमी सुदर्शन चक्र भूचक्र पुरे सोडचे आसच्या पुरो म्हण आमी लेखू का ते तशी कसले जावो मस्त बैल मनशे ओट्टू मेळ्ळेले कडेन पटाके शब्द मेळना म्हूण सांगताची म्हणलेले पळय हांवें तशीची ते नरक चतुर्दशी दिसू 16,000 स्त्रियाले खुशी एक चड जलेल पेटा तांणी कितली उलयल्यांची कितली संतोशार उलय कितली थंय सकडे अब्बर जाल्ला शब्द जाल्ला ताका हें पटाक मारचें कारण म्हळ्यार पटाक मारचें ताका तुलन करचें आमी त्या संतोशाचें प्रतीक जावन त्या चिलयाले संतोशाचें प्रतीक जावन आमी नरक चतुर्दशी ते दिसू पटाक मारचें आसच्या पुरो तशीची ते बैल मनशे कृष्णाल बायलो जावन तांणी तांगेले
मागगिरी त्यांनी म्हणली पळय आमगेले कुळार आमी वचन आतां आमकां सले मर्यादिना मागीर कृष्णाल बायलो जावन तर तांणी तांगेले कुळार वचून संतोषारी गौरवारी सकडी तांकां कसकी उडगीर दिवन आवस बापसून संतोषार तांकां आपन घरांतू आईल चलयांक वपास उडगीर दिवन संतोषार पेटयला हक्क सांगकी तिका जावन दिपावळी ते दुसू धूव जावयांक घरा आपून उडगीर दिवन पेटोवचें म्हूण सांगून एक आमगेल बदीन एक रूढ हेस. तशी नरक चतुर्दशी ते म्हणल्यार कृष्णाले नरकासुराले विरुद्ध विजयाचे संकेत जावन आचरण करचे म्हळ्यार अज्ञाना विरुद्ध एक ज्ञानाची जय म्हूण सांगून आसा. नरक चतुर्दशी हेरदुसू अमावास्य हाका लक्ष्मी देवील आराधना आमी करताची. बलिपाड्य बलीन तागेले मात्या परमात्माक दान दिलें तसले एक विरक्तीचे संकेत जावन आसा. अशी दिपावळी आचरण म्हळ्यार एक ज्ञान भक्ती विरक्ती म्हणटाचे वैराग्य देवाक पावका जाल्यार आमकां ज्ञान जावका ज्ञानान आमी भक्ती भक्ती वाडूका भक्ती वाडून विरक्ती मेळका वैराग्य मेळका मागीर परमात्मान मेळचें म्हूण सांगून आमी आमकां म्हणटाच पळय. तशी हें दिपावळी आचरण ज्ञान भक्ती वैराग्य देवाक पावची तसल एक साधन म्हूण सांगून आमी म्हणीत. तशीच नरक चतुर्दशी ते दुसो घरा येद्राक दिवो लायताचे आमी केदन शुर्क जाता म्हळ्यार हांव म्हणली पळय धनतेरसा शूर जाता. धनतेरस म्हळ्यार त्रयोदशी बहुळ त्रयोदशी बहुळ मागीर आतां उडगास दवराची आकाशदीप पित्रांकय देवा खातीरय दवरचे कोणें आकाशदीप बांदिता म्हण जाल्यार ते द्वादशी ते दीस दवरका. त्रयोदशी ते दुसू चतुर्दशी ते दुसू बली अमास म्हळ्यार चतुर्दशी अमास बलिपाड्यमी हांतू 3 दीस आमी दिवो दवरचे आसा घरा येद्राक. तशी त्रयोदशी ते दुसू यमाले दिक्कू जावन आशिल्ले दक्षिण दिक्काक एक दिवो ज्योती दक्षिण दिक्का कडेन करून दवरून ते यमाल्यागी आमगेल्या घरांत कसले अपमृत्यू जावचे न्हय म्हूण पांय पडका. आतां उडगासान सांगचे जाल्यार आकाशदीप गुडदीप परमात्मा प्रित्यर्थ पित्रांक खातीर जावन दोनी गुडदीप दवरचे क्रम आसा. ते 2 गुडदीपाकय हांव तुमकां स्तोत्र सांगला. ते द्वादशी ते दुसू त्रयोदशी ते दुसू यमाल दिक्कांत दिवो दवरचे. मागीर नरक चतुर्दशी अमास आनी बलिंद्र पुजा म्हळ्यार बलिपाड्यम 3 दिसूय घरा येद्रा बरी साल साल दिवो दवरचे आमगेले एक रूढ आसा. जाल्यार ते नरक चतुर्दशी ते दुसू घरा येद्राक दिवो दवरताची. ते दुसू दोनी दिवो यमाले सेवक जावन आशिल्ले ताका यमाक दोनी सेवक जावन दोनी श्वान आसकय म्हळ्यार सुणे एक काळे एक धवे ताका उडगास कोरून दोनी दिवो जोडी जावन म्हळ्यार वरलो दिवो पुराय आमी सादारण फ्रिक्वेंट एक कशें म्हणचे एक 2 दिव्या मदीं इतले अंतर जावन चंद्र रितीर दवरचे आसा जाल्यार ह्यो दोनी दिवो प्रत्येक जावन लागीं लागींची जोडून दवरका प्रज्वलन करून दवरका आनी यमाले सेवक जावन आशिल्ले काळे आनी धवे सुण्याल उडगास करून हें दीपदान करचें म्हळ्यार दिवो प्रज्वलन करचें कसलें म्हळ्यार शुनकौ श्याम शबलौ भ्रातरौ यमसेवकौ तुष्टास्यातां चतुर्दश्यां दीपदानेन मृत्युजौ. चतुर्दशीचे दीपदान या यमाले सेवक जावन आशिल्ले तांणी 2 जण बाब्बाव धवेनी काळे सुणे हे यमाल सेवक जावन आशिल्ले बाब्बाव जावन आशिल्ले धवेनी काळे सुण्याल प्रित्यर्थ जावन आमी दवरताची तांकां म्हणून तांगेले खातीर दवरताची म्हणून आमी लेखून दवरल्यार प्रती एक काळ्यांक मरण जाले नंतर तांणी केलेल्या अंग वायट कामाक स्वर्ग नरक मेळटा म्हणटा. त्या नरकांतू मस्त नमने नरक आसा तांतू एक सारमेयादन म्हणून एक नरक आसा. त्या नरकाच्या मुखालेल्या जनाक थंय 72 म्हळ्यार 72 वेरायटी म्हळ्यार जाती म्हणटे स्पिशीस म्हणून 72 जातीचे सुणे थंय आसतकय सारमेयादन म्हळ्यार नरकांतू ते थंय चमकलेल्या जना चाबुनांनी घालता. त्या नरका दुखून चुकचे खातीर यमाले ते सुण्यांक उडगास करून नरक चतुर्दशी ते दुसू दोनी दिवो विंगड प्रज्वलन करून दवरका. या एक क्रम या पुरे दिपावळीचे आचरण उडगास करून दवरका.
तशीची अनेक कसं म्हळ्यार नरक चतुर्दशी अमास आणि बलिपाड्यम या 3 दिवसूय देवस्थान घर गोशाला उद्यान आणि सार्वजनिक जाग्यार पुरे खंयी दिव दवरयत म्हूण असं दिव दवरतना त्या सार्वजनिक जाग्यार पुरे दिव दवरतना न्ही आनी त्या दिव दवरचे कसं लागता पळय आमी चंदाईक देवा खातीर देवाल प्रितीर्थ सकड लागतात न्हय मागीर ते दिव्या दवरच्या एक आलोचन कोरका आमी म्हणस कसल ते म्हळ्यार ते घरान दवरतना जेवो देवस्थानांत जेवो गोशालेंत जेवो सार्वजनिक प्लेसार जेवो खंयी दिव दवरतना त्या दिव प्रज्वलन करतना आमी अशी प्रार्थना करता की देवा लागीं कसं म्हळ्यार अग्निदग्धाश्च ये जीवाः येपि अदग्धाः कुले मम उज्ज्वल ज्योतिषा दग्धाः ते यान्तु परमां गतिम म्हळ्यार अग्निदग्धाश्च ये जीवाः कुले मम मिगेल कुलांतू मिगेल कुटुंबींतू अग्निदग्ध उज्जू लागून गेल्लेले जन आसल्यार जेवो अदग्धा कुले मम म्हळ्यार अग्निस्पर्श करना नशी दहन क्रिया म्हळ्यार पळय आतां हें कोरोना येयलें कोरोना येतना सुरवेपंत कोरोना येतना मेल्लेले शरीर समीत ते घरा दिनान अशी खंयची पुरचे ते पुरे केला आतां ब्राह्मण जावन आशिल्ले शरिराक पार्थिव शरिराक अग्निस्पर्श करूनच आमी आमकां म्हळ्यार अग्नीची मुख्य जलेल देखून आमगेल पुराय आराधना पुराय संस्कार अग्नी येद्राक जेवचे अग्नी साक्षी जावन जेवचे देखून आमगेल शरीर अग्निस्पर्श करूनच अग्नितत्वांत दिवचे म्हूण सांगूनच ब्राह्मण शरीर जाल्यार असल कसले विकोप जातना एक्सिडेंट जातना काही शरीर मेळनातील तेन्ना दग्ध करूं कसल असतंय कांय ना जाल्यार ताका पुराय आत्तां म्हणणे फुड दुखून ताका शास्त्रांतू आतां एक शरीर मेळ्ळी मरण जाता तसल वेळाक एक दर्बेन एक शरीर करून जावं पिंडान एक शरीर करून ते वापस अग्निस्पर्श करचे म्हणूनच विधियुक्त जावन ताका अग्निस्पर्श करून तो ते मेल्लेलो तो तागेल शरीर हें म्हूण लेखून अग्निस्पर्श करून मागीर ताका पुराय कोरका आशिल्ले और्ध्वदैहिक क्रिया आमी म्हणटा पळय भारतेर कर्मांग सकड करचे म्हूण सांगूनच ते शरीर मेळना नातील तेन्ना केलो पंत मेल्ल्यांचे म्हणून कळना खंयची चमकलेल जन खंयची मोर नसताच की आमगेल त्या पुडी पुराय आशिल्ले कुटुंबे दुखून पळोवन वचचें म्हणून म्हळ्यार घरांत कसकी कोपून आनी चमकलींची घरां मेळनाची तांणी कशी मेलींची कसले गोतना तांकां अग्निस्पर्श जाल्ला हांवें तांकां अग्नी तांगेल उत्तर क्रियांनी कशी केला अर्धदैहिक क्रिया कशी केला कळना तशी अग्निस्पर्श जायना नशी दहन क्रियेनी करना नशी कोणय आसा जाल्यार जावो उज्ज्वल ज्योती म्हळ्यार मिंचू लागून सिडील लागचे म्हणटा आपल्या मिंचू लागून मेल्लेले कोणें कुटुंबी आसल्यार तांकां सद्गती मेळना त्या पळय दुर्मारण म्हणून घेता तसलचे ना सद्गती जावो म्हूण सांगून आमी लेखून दिवो लावका म्हणस मांत्र न्ही आनीक कसं म्हळ्यार एक म्हयने पुडे माळो भाद्रपद शुद्धांतू माळ न्ही भाद्रपद बहुळांतू म्हाळ आसता आश्वीज बहुळांतू हे दिपावळी आचरण करताची म्हळ्यार बरती थंय एक म्हयनो जाता वय माळांतू 15 दीस पित्र पुराय पित्र लोकां दुखून येताची म्हूण म्हणटाची आमी कसले यमलोकां दुखून पुराय तांगेले कुलाचे जना पळोवच्याक आईल पित्रांक वचचे वापस वचचे तांणी तांकां एक म्हयनो पर्यंत हांगा रावची तसले एक अनुमती असता खंय तांगेले कुल कुटुंबीच्या पळोवन मळा मास ते दुसू वचू वयता तांणी पुराय ना नातल्यार मागीर राबिल्ल जन आसताची ಸ್ವಲ್ಪ काळ राबोया आमगेले पुराय जेन्ना पळोवया तांकां वापस आतां त्या माळांत आयिल्ले जेन्ना माळांत वचता तांकां वाट मेळटा म्हूण कसं की आसता ह्या पुराय पुराणांतू तशीच माळा नंतर जाल्यार तांकां वाट मेळूं कश्ट जाता पळय पित्र लोकां वच्चाक तसल जन ह्या उजवाडांतू दिव्या उजवाडांतू वाट पळोवन तांगेले लोकांक वत्ताची तशें जावन आमी दिवू लायतना यमय पुडुकस्करका यमलोकं परित्यज्य आगताये महालये उज्ज्वल ज्योतिषा वर्त्म प्रपश्यंतु वज्रंतु ते म्हळ्यार एक म्हयनो पर्यंत फुडें माळांतू यमलोकां दुखून आमगेले कुलाच्यांक पळोवच्या आयिल्ले पित्रांक वापस वच्चाक वाट कळो म्हूण सांगून हांव हे दिवो लायता म्हूण सांगून आमी लावकाक दिवो प्रज्वलन करता म्हळ्यार तशी त्या पुराय चिंतना हे दिवो लावचे विशयांतू आसा आनी हे पुराय नरक चतुर्दशी अमास बलिंद्र पाडयाचे एक विशय जालो
दिवू कसं का तरी लावचे कसल सकट संकल्प करून दिवू लाव का म्हूण सांगून सांगले हांगा तशीची आनी ताजे नंतर अमासेचे एक विषय सांगचे जाल्यार आषाढ शुद्ध एकादशीक आमी शयनी एकादशी म्हणले परमात्म योग निद्रेक वत्ता म्हूण म्हणले त्या एकादशी ते दुसू योग निद्रे जमकललो परमात्मो कार्तिकाचे प्रबोधनी एकादशी ते दुसू तो जागृत जाता म्हूण सांगून आमी पळयतात न्हय त्या शयनी एकादशी ही प्रबोधिनी एकादशी तशी हे कसले खातीर सांगले म्हणल्यार आतां अमासेचे लक्ष्मी पुजेचे विशय सांगचे खातीर हांव तुमकां सांगता रस पळया लौकिकांतूय बामणान उठाच पशी पुडेची बायल उठा न्हू तिगेले ग्रहकृत्यांतू शूर ग्रहकृत्य पुरे शूर करता ಗೊತ್ತಸ್ न्हय तशीची लक्ष्मी देवी दीपावळी वळारीची अमावास्येक ती उठायता दीपावळी वळारी उठायता तशें जावन दीपावळी अमावास्ये ते दिसू लक्ष्मी देवीक विशेष जावन पूजा करताची ते दुसरे दिसाक अमावास्ये ते दुसचे दिवप लक्ष्मी खातीर आमी विशेष जावन प्रज्वलन कोरका ते दना ती कसल सांगचे म्हणून त्वं ज्योतिः श्रीरविच्छन्दो विद्युत् संवर्ण तारकाः सर्वेषां ज्योतिषां ज्योतिः दीपज्योतिः नमो नमः म्हणून सांगून आमी पणटी जोळका म्हळ्यार प्रज्वलन करता हें लक्ष्मी देवी खातीर विशेष जावन आराधना म्हूण सांगून शास्त्रांतू सांगला आनी हांगा दीपावळी ते सांगली न्हय दीपावळी ते दुसू जागृत जाल्ली परमात्माल सेवे खातीर महालक्ष्मी तिगेल खातीर विशेष पुजी दीपावळी अमासे ते दीस करताची म्हूण हांगा आमी एक उडगास कोरकार म्हळ्यार आमगेले मनशाले एक वर्ष लौकिकाचे एक वर्ष देवमानांतू म्हळ्यार देवतेंगेले प्रमाणेरी एक दीस म्हणून शास्त्र सांगता न्हय आमकां लौकिकाचे एक वर्ष देवमानांत एक दीस तशी एक दिसांतू 12 प्रहर त्या 12 प्रहरांतू आमगेले 12 म्हयनो त्या 12 प्रहराचे म्हळ्यार आमगेले हांगा 12 म्हयनो देवतेंक त्या दिसांतूल 12 प्रहर म्हूण जाता तशी चांद्रमानाक समजावन आमगेले मासाची आराधना आमी चांद्रमान युगादी आमकां पळय चांद्रमान युगादी तशी आमकां चंद्र म्हळ्यार आमकां कशी म्हूण म्हळ्यार प्रथमा दुकून पुन्नम वापस प्रथमा दुकून अमावास अशी दोनी पक्षाचे एक मास आमकां त्याची सूर्यमान त्या सूर्यमान पद्दतीर आशिल्ल्या जनांक संक्रमणाचे हे जालें मेश संक्रमण वृषभ संक्रमण तशी म्हयनो बदलायसुचो आमकां चांद्रमान पद्दतीन तो अमावास्ये ते दुसू अमावास जावन वापस पाडये सुरू जातना म्हयनो बदलाय जाता म्हूण म्हणचे आमी तशी आमगेले मासा आराधना म्हयन्याचे आराधना पुराय चांद्रमानाक समजावनच तशी पुनव्या दुकून पुन्नम तय आमी कार्तिक स्नान करचे म्हूण सांगून तशीची कार्तिक मासाचे व्रतय आश्वीज पुनवे दुकून कार्तिक पुनवे तय कोरका म्हूण तशी देवतेंगेले सूर्योदयाचे काल कार्तिक पुनवे दुकून मार्गशीर पुनव्याला तय आतां देवतेंगेले उशक काल म्हणटाची कसले आश्वीज पुनवे दुकून कार्तिक पुनवे तय आमी म्हणटा पळय ब्राह्मी मुहूर्त उशक काल म्हणटाची तशी मागीर सूर्योदया वेळू कार्तिक पुनवेला दुकून मार्गशीर पुनवेला तय मार्गशीर तुकून फाल्गुण तय देवतेंगेले दिवसाचे 4 प्रहर जाता चैत्रा दुकून आषाढ तय 4 म्हयनो दनपारचे 4 प्रहर जाता श्रावण दुकून कार्तिक तय सूर्यास्ता दुकून अरुणोदय म्हळ्यार उशक काल तय 4 प्रहर जाता पळय सूर दुकून पळय मार्गशीर मासू आमी म्हणले पळय मार्गशीर मासू कार्तिक पुन्नम दुकून कार्तिक पुनवेक सूर्योदय काल देवतेंगेल सूर जाल्यार कार्तिक मार्गशीर पुष्य फाल्गुण अशी 4 म्हयनो देवतेंगेल आतां सगळे दीस 12 प्रहर म्हळ्यार पूर्वाहन म्हणटा पळय ते 4 प्रहर अपराहन 4 प्रहर रात्री 4 प्रहर तशेंच जाल्यार पूर्वाहनाचे 4 प्रहर कार्तिक पुनवेला दुकून शूर जाता फाल्गुण पुन्नम तय देवतेंगेले दिसाचे पूर्वाहनाचे 4 प्रहर जाल्ले वापस सांगता चैत्र दुकून आषाढ तय आमगेले 4 म्हयनो देवतेंगेले अपराहनाचे 4 प्रहर जाल्ले श्रावण दुकून कार्तिक तय आमगेले 4 म्हयनो सूर्यास्त दुकून अरुणोदय तय म्हळ्यार उशक काल तय
ಸಂಜೆ ಸೂರ್ಯಾಸ್ತ दुखून हेरदुसचे उशक काल ते 4 प्रहर देवतेंगेल जल्ले तशी अरुणोदय कालाचे 1 महिनो म्हळ्यार आश्वयुज पुनवेला दुखून कार्तिक पुन्नवतई आव पैरी सांगला हे पश्चिम जागर पूजा म्हणून म्हणचे त्या काणी तुमका आम सांगला तशी शंकासुरालय मत्स्य अवतार जाऊन परमात्मान कशी त्या वेदरा केली पुरे कहाणी आम तुमका सांगला तशीची आत्त बलिंद्राचे पूजा जेवची असेल बलिपाड्य त्या दिसाचे एक प्राशस्त्य पळया कार्तिक मासांतुल प्रथम दिवस दीपावळी अमावास्ये लक्ष्मी पूजे झाली नंतर ताजे वैरचे बलिपाड्य मी म्हणता पडा मी त्या कार्तिक मासाचे प्रथमा तिथी प्रथम दिवस तशी ताका बलिंद्र पूजा करचे तसले बलिपाड्य म्हणून प्रसिद्ध झालेलं दीस होता ते दुसरे दिस बलिचक्रवर्ती भागवतोत्तम जावन प्रल्हाद आलो नातू तो वामनावतारी जावन असेल भगवंताले अनुग्रहाक पात्र जत्ता म्हणला हांगा तो निजावन वायटुनी बलिंद्रू भागवतोत्तम तो जाल्यार कसलकी एक विषम ರೀತಿ ಆಸುರಿ ಗುಣ ಜಾಗೃತ ಜಾವನು तो इंद्राला दुखून तागेले इंद्र पदवी त्रिलोक अधिपत्य पुरे तांडून घेता जाल्यार निजावन भागवत होतो जाल्यार देखून परमात्मा ताका युद्धांतू नयनतले वरले आसुराले युद्ध करून परमात्मा तांकां नाश करता म्हळ्यार बलिंद्रा तशें करना परमात्मू तसल जनालेगी याचन करूनच पुरे घेवका चंद्रितिरीची म्हूण सांगून वामनावतारी जावन येवन तो बलिंद्राले 3 हेज्जो जावका म्हाका म्हूण सांगून 3 हेज्जो बुय तूं म्हाका दिवका म्हूण तागेले यागशाले येवन निमगितना शुक्राचार्य दिवनूक म्हूण सांगल्यार आयकना नशी बलिंद्रू 3 हेज्जो बुय काडी म्हूण म्हणटना आमी आयकल्या ती काणी तशी सगळे भूलोक नंतर आकाशू मागीर कसले मेळना म्हणटना बलिंद्रू मेगल मात्यारीची पांय दवरी म्हणटा ताका पाताळा लोकून सोडता म्हूण सांगून यो परमात्माला अनुग्रहा तो पात्र जाल्यार देखून ताका पाताळा लोक येयले पाताळ लोकांक कोण सोडले नानातले परमात्मो विंगड राक्षसांक पुरे संहार करता तशी तो सुतळ लोकाचे आधिपत्य ताका मेळ्ळे पाताळांत हें तोग्गोचे अधोलोकांतुले अतल वितल सुतल हें सुतल लोकाचे आधिपत्य ताका परमात्मान दिल्ले त्या वेळा तो परमात्माक प्रार्थना करता परमात्मा संतोष करता आनी सांगता की सर्वत्र रक्षक जल्लो न्हू तूं मेगेल लोकांचें रक्षण तूंच करता म्हणटना परमात्मो तागेले एक डेडिकेशन आमी त्याग म्हणटा पळय तागेले मात्ते दिला ताणें वय बे तागेले निश्ठा तागेले दृढ भक्ती हे पुरे संतोष जावन सुतल लोकांतू तो परमात्मा रक्षण करता रस म्हण म्हणटाची ताजे नंतर परमात्मा ताका संतोशान आनीक बरं दितकी कसलें म्हळ्यार आयचे दिसा कोण तुका उडगास करून खंयचेय एक पुण्य कार्य तांणी प्रारंभ केले म्हूण म्हणल्यार त्या कार्यांत ताका जय ताका सुख ताका आरोग्य तुगेले उडगास करलेल्याक सर्व मेळटा म्हूण सांगून परमात्मू ताका वर दिता मात्र न्ही ते दुसरे दिसा तूं भुलोका येवन तुगेले प्रजावर जन कश्यस म्हूण पळोवन संतोष पावीत म्हूण म्हणलेले एक वर दिता ताजे खातीर बलिंद्रो ते दुसरे दिसा भुलोका येता तागेले प्रज कश्यसच म्हूण पळोवचे खातीर ताजे खातीर आमी पुराय संतोश आरसच म्हूण बलिंद्रा दाखोवचे खातीर ते दिवळी पुराय प्रज्वलन करचें म्हूण सांगून सांगताचे ते दुसू बलिदीपदान म्हूण एक कोरका कसलें म्हूण बली खातीर एक दिवो तो एकू आमी ते सालान दिवू दवरताना एक दिव बली खातीर म्हणून उडगास करून दवरका बलिराज नमस्तुभ्यम दैत्य दानव वंदित इंद्रसेना अमराराते विष्णू सानिध्यदो भव म्हणून दैत्य दानवाले निमती वंदन घेतल बलिंद्रा तुका नमस्कार विष्णू सानिध्य तुका कशी विष्णून अनुग्रह केले तशी त्या विष्णू सानिध्य म्हाकाय मेळची तशी करी म्हूण सांगून बलिंद्राल उडगास करून आमी देवा पांय पडका म्हूण म्हणटाची तशी त्या बलिंद्रा पुजेची एक वैशिष्ट्य आणि ह्या बलिंद्रा पुजे ते दिसू गो पूजाय करताची जगत्यांत गायची तितले पवित्र प्राणी खंयची असवे ना इतक म्हूण म्हळ्यार आमी गायीचे आंगांतू 33 कोटी देवतेल सानिध्य आस म्हूण म्हणटाचे गायीचे शिंगाचे पंदाक ब्रह्मो आनी महाविष्णू सानिध्य आसतकय शिंगाची तुदिरी पुण्य तीर्थस्ताची मात्याचे शिरोभागारी रुद्रदेव तागेले भूतगणाल ओटो आसता निडलारी पार्वती देवी नांकाचे वैरचे भागारी सुब्रमण्य नांकांतू नागदेवते कान्नांतू अश्विनी देवते दोळ्यांतू सूर्यचंद्र दांतांतू मरुदेवता मागीर अंबा म्हूण आपोचे ते गायीचे अंबा म्हूण आपोचे अंत भितरी रण्यांतू सरस्वती देवी आसता अंबा म्हूण आपोचे शब्दांतू सरस्वती देवी आसता मात्र न्ही
संध्या देवते दोग जन तांणी ते गाईच्या वैरच्यानी तो गोवण तांतू गाईचे गत्त म्हणटाचे आमी पय्याचे गत्त म्हणटा तांतू एकादश रुद्र मागीर फाटीचे म्हापशेच्यान महालक्ष्मी तशेंचावन गंगाजल हे गोमय आनी गंजल गंजल म्हळ्यार मूत गोमय म्हळ्यार शेण हे दोनी पवित्र म्हणटाची तेका म्हळ्यार फाटी म्हापशेच्यान ते महालक्ष्मी आसता गाईचे फाटी म्हापशेच्यान म्हळ्यार ते बाल येवचे जागेर महालक्ष्मी आसता तशेंचावन तिगेल ते गाईचे गोमय गंजल मूत आनी शेण पवित्र म्हणटाची आनी ताजे बल्लान ते गायन बल्लान एक पंत धाडयल्यार आमकां आमी ह्यो शेणा वासान येयली अशी तशी म्हूण लेखतात न्हू जाल्यार गायची बल्लाचे केसू आमकां सल्प लागल्यार पुरके आमगेल्या आंगांतूल पाप पळय नाश जाता तशें जावन पळया ग्रह प्रवेश कोरोची सुरवेक गायक घरांत तूं प्रवेश करयताची तेका म्हळ्यार गायचे शेणान तूं मुतान तूं लक्ष्मी आस म्हूण म्हणलें देखून ते गायन घरा प्रवेश करून शेण मूत घाल्ली म्हूण जाल्यार ते घरांत तूं लक्ष्मी सानिध्य परिपूर्ण जावन आस म्हूण सांगता पळय तशी पुराणांत तूं एक काणयेचो कसलें म्हूण म्हळ्यार लोमश ऋषी न्हंयेन तूं ध्याना बसतना तांकां ते बेस्तान घाल्लेले बलेन तांणी सिरकताची ते देशाचे राय तो जलस्तंभन विद्येरी तो ध्याना बशिलो ताका पाप गोतू ना समाधी वचून आशिल्लो तो ध्याना बसून ताका ते बेस्तान बली घालेले गोतना ताका वेलेले गोतना जाल्यार राया मात्र भारी बेजार जाता मिगेले प्रजा वर्ग बेस्त जनान ते लोमश ऋषीक अपमान केले नवे म्हूण सांगून तो लोमश ऋषी लागीं क्षम मागता आनी मिगेले सगळे राज्य तुका दिता म्हूण सांगून सांगता ताजे एक पापाच परिहारा खातीर जाल्यार लोमश ऋषी रायाला सांगताच की एक ऋषीक अपमान करचे म्हळ्यार ब्रह्मज्ञानाक अपमान करचे ते ताका त्या ब्रह्मज्ञानाच्या अपमानाक तुगेल राज्य कसल सममय म्हूण म्हणटान की राय म्हणटा तसलें हांव गोदान दिता जैतवे म्हूण म्हणटा लोमश जैत म्हणटकी म्हळ्यार गोदान ब्रह्मज्ञानाक समान जावन आसा ते शिवाय कितले राज्य कोश भांगर कसो दिल्यार ब्रह्मज्ञानाक सम न्ही जाल्यार गोदान म्हळ्यार सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून थंय कळटा पळय आमकां तशी दिलीप म्हूण म्हळेलें एक राय भरतवंशांत आशिल्लो ताणें गायक अपमान केलेले देखून ताका संतान जायनी मागीर ताणें वासरू सहीत एक गाय दान दिली नंतर ऋषीश्वरांक ताका संतान जाल्लें म्हूण म्हळेलें आमी पुराणांत आयकताची आमगेल घराचे शुद्धीकरणाक देवाकुडा शुद्धीकरणाक गोमय उपयोग करताची ते दुसरे दिसाक गोमय कसले चंग निजावन नित्यची एक चूर गोमय उदका घालून घर पुसुका घरांत कसले अपवित्रता आसना गोमय घर शुद्धीकरण करता तशें चावन देवा काम पित्र काम सकट जातना गोमयान घर पुसुचें आनी गोमय क्रिमिनाशकय वय आतां आमी पतंजलील एक गोनाईल म्हूण फिनाईल येता पळय या पुरय तांणी सांगताच पळय ते गायची मुतान गोमयान शुद्धीकरण करून केल्लेलें म्हूण वय ते फिनायलांत न्ही ते फिनायल पुरय लॅबांत पळयतना गोमय गोमुत्र आशिल्लें दिसता खंय तांतू मेळटा खंय ते कंटेंट्स म्हणटाची तशीच हें दूद धंय तूप गोमय गोमुत्र हे आमी पंचगव्य म्हणटाची ते पंचगव्य जेन्ना चेंज करतना चंग कामा वेळार पुरे पंचगव्य स्विकार करचे शरीर शुद्धीकरणा खातीर तेदना ते पंचगव्य घेतना एक श्लोक आसा यत् त्वक अस्तिगत पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्य दहती अग्निरिवेंधनम म्हळ्यार मिगेल आंगांतू त्वक अस्तिगत चर्म आनी अस्तिगत जावन आशिल्ले पाप म्हळ्यार त्या मट्ट पाप करून आशिल्ले अस्तिगत जेवचे म्हळ्यार घरा हाड्ड आंगा भितर वचूचे तांत भितर वचून बसचे पाप म्हणून तशी मेगेल देहांत कितली की त्वक अस्तिगत जावन आशिल्ले म्हळ्यार चर्मांतू अस्तिगतान अस्तिंतू पुरय आशिल्ले पापसची ते पाप पुरय पंचगव्य प्राशन करतना पित्तना ते पाप पुरय अग्नींतू इंधन लासून गेल्याल वरी आमगेल पाप पुरय लासून वचुका म्हूण आमी मागून ते पंचगव्य घेतले म्हूण जाल्यार आमगेल्या देहांतूल सर्व दोष अपवित्रता सक्कडी पंचगव्य प्राशनान नाश जाता म्हूण सांगून म्हणटाची तशी जी गायची विशय सांगू गेल्यार आनीकय मस्त आसा जाल्यार गोपूज कसल खातीर करचे म्हूण सांगून कसल महत्व ताजें म्हणून कळचे खातीर हांव गोपुजेचें एक विशेश जावन आशिल्लें महत्व हांगा सांगलें दिपावळीचे एक
ಪೂರ ಏಕ ನಮನೆचे बलिपाड्यतही आराधन जाल्ले अनेक बलिपाड्यांतू बलिपाड्याचे नंतर कसल आराधनस इवय असं या पुरे अनेक वेळारी सांगता हंगाक सांगील तसल कसलस परमात्माले कुरुंगेले चरणारविंदाक सांगील चांग विषय पुरे समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.